लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। आता नेमकं काय घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर इथे आता पार्थ आणि काव्याचा घटस्फोटाचा जो निर्णय आहे तो कायमस्वरूपीचा बदलणार आणि पार्थ आणि काव्या आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना देणार। आता हा बदलाव नेमका कसा घडणार हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की जीवाला विक्रम काकांनी ऑफिसला जाण्याची सक्ती केलेली असते आणि त्यामुळे जीवा हा आता ऑफिसला जायला लागलेला असतो। ऑफिसला जात असताना तो अगदी उदासपणे चाललेला असतो। त्याच्यातला जो उत्साह असतो, जे चैतन्य असतं ते सगळं मरून गेलेलं असतं। तो फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून विक्रम काकांनी सांगितलं म्हणून चाललेला असतो। तर इकडे आता काव्य जी आहे ती पार्थना कसं समजवायचा याचा विचारच करत असते। इतक्यात आता त्या ठिकाणी पार्थ आलेला असतो। तर काव्या ही पार्थला म्हणत असते, हे बघा देशमुख, मी तुम्हाला मगापासून अगदी 2 दिवस समजावते की मी मुद्दामून काही केलेलं नाही आहे, तर तुम्ही मला का समजून घेत नाही आहात। पार्थ म्हणतो, मुद्दाम असो, चुकून असो, न समजता असो, खोटं हे खोटंच असतं। खोटं कधीच खरात तर बदलू शकत नाही ना काव्या। त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख, कदाचित तुम्ही ती गोष्ट ऐकलेली नाही आहे। एखाद्या वेळी चांगल्यासाठी बोललेलं खोटं हे खोटं नसतं। अहो, ज्या खोट्याने ना कोणाचं नुकसान झालेलं आहे ना कोणाचा तोटा झालेला आहे ते खोटं नसतं। पार्थ म्हणतो, नुकसान झालेलं नाही आहे। त्यावर काव्या म्हणते, अहो देशमुख, नुकसान झालं आहे, मला पटतं आहे, पण मला माहीत नव्हतं ना हा एवढा सगळा तमाशा होईल आणि हे पैसे जीवाने कुठून आणले होते ते सुद्धा मला माहीत नव्हतं। त्यांनी पैसे कुठून आणलेत हे जर मला माहीत असतं तर मी हे सगळं केलंच नसतं, मी गप्प राहिलेच नसते, करूच दिलं नसतं मी हे सगळं त्यांना, मी आधीच तुमच्याशी या विषयावर बोलून घेतलं असतं। त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, जाऊ द्या ना, कितीही तेच भरडलं तरी पुन्हा तेच येणार आहे, त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं परवडणार नाही का। त्याबरोबर आता काव्या ही काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजतो। काव्या फोन उघडते तर त्यामध्ये आता नोटिफिकेशन आलेलं असतं की त्यांना कोर्टामध्ये बोलवलेलं आहे। तर आता पार्थलासुद्धा हे नोटिफिकेशन आलेलं असतं। पार्थला हा मेसेज आलेला असतो। तर काव्या ही पार्थला विचारते, देशमुख, तुम्हाला अजूनही बोलायचं नाही आहे का माझ्याशी। पार्थ म्हणतो, त्यात काय, दोघांनाही आलेलाच असणार आहे मेसेज, कोर्टात जायचं आहे तर जावं तर लागणारच आहे ना। आता दोघांचीही तारीख आहे म्हटल्यावर, डिवोर्स जर फाईल केल्यावर तारीख तर असेलच, त्यामुळे जाणं तर आहेच। त्यावर काव्या म्हणते, देशमुख, तुम्हाला कोर्टात जाणं, डिवोर्स फाईल करणं म्हणजे तारखेला बसणं हे सगळं एवढं सोपं वाटतं का। ह्या सगळ्या इतक्या खरोखर सोप्या गोष्टी आहेत का हो। त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, अर्थात आता जर डिवोर्स फाईल केला आहे म्हटलं तर मग तारखेला तर जावं लागणारच ना, सगळं काही मॅनेज तर करावं लागणारच। उद्या आपण दोघंजणं तारखेला जाणार आहोत, तर उद्या आपल्याला खूप कामं असणार आहेत, म्हणजे उद्याचा दिवस हेक्टिक असणार आहे। तर आता आपण झोपून घेऊया, फार वेळ वाया घालवायला नको, उगाच उशीर व्हायला नको उद्या आटपायला आवरायला, असं आता पार्थ म्हणत असतो। आणि तो आता तुमचं चालू द्या, मी जरा आलो, मला महत्त्वाचा फोन करायचा आहे, एवढं बोलत बाहेर येतो। पार्थ ही एवढी सगळी वाक्य अगदी लागोपाठ 2 ते 3 मिनिटांमध्ये बोलतो आणि त्यानंतर आता तो बाहेर येऊन स्वतःचं दुःख व्यक्त करत असतो। त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात। तर काव्यासुद्धा इकडे खूपच जास्त नर्वस असते। पार्थसुद्धा उद्याच्या दिवसासाठी नर्वस असतो। उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यात यावा ही त्या दोघांचीही खरं तर इच्छा नसते, पण आता शेवटी तो दिवस उगवलेला असतो। पार्थ त्याच्या गाडीतून जायला निघालेला असतो, तर काव्यासुद्धा आता तिची जायला निघालेली असते। पार्थ म्हणत असतो, एकाच ठिकाणी जायचं आहे, एकच जागा आहे, तर मी काय तुमच्याकडनं भाडं घेणार नाही आहे, तसंही मी एमटी माझी गाडी घेऊन चाललो आहे, तुम्ही आलात तरीही चालेल, मला कुठलं एक्स्ट्रा डिझेल एक्स्ट्रा पेट्रोल लागणार नाही आहे। त्यावर काव्या म्हणत असते, पण मला तुमच्याबरोबर यायचं नाही आहे। पार्थ म्हणतो, गुपचूप चला, तसंही आता फक्त 3 महिने उरले। मग काव्य आणि पार्थ दोघंजणं कोर्टात पोहोचलेले असतात। तर वकील लगेचच त्यांना म्हणते, या मिस्टर अँड मिसेस देशमुख, या बसा। त्याबरोबर पार्थ आणि काव्या बसून घेतात। तर वकील मॅडम त्यांना म्हणत असतात, तर मग मला सांगा, या 3 महिन्यांमध्ये तुम्ही एकमेकांबरोबर कसा वेळ घालवलाय, दोघांना काय वाटतं एकमेकाबद्दल। मग पार्थ म्हणतो, या काव्या 1 नंबरच्या मूर्ख आहेत, उगाच काहीही करतात। काय तर म्हणे, मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा यांनी हातावर दिवा घेतला होता आणि माझी काळजी करत होत्या, हात भाजून निघाला होता पूर्ण। त्यावर वकील काव्याकडे बघते आणि म्हणते, खरंच काव्य, तू त्यांच्यासाठी हातावर दिवा घेतला होतास का गं, खरोखर तुला त्यांची एवढी काळजी वाटते का। त्यावर काव्या ही गप्प असते। तर वकील म्हणते, काव्य, हे बघ, माझ्या प्रश्नांची उत्तरं पटापट देशील ते बरं ठरेल। त्यावर काव्या म्हणते, हो तर मग काळजी तर वाटायलाच हवी ना। अहो, हे मूर्ख आहेत देशमुख, माझ्यासाठी काहीही करायला तयार होतात,
नेहमी वसुहत्या जेव्हा मला घालून पाडून बोलायच्या तेव्हा माझ्या बाजूने उभे राहायचे, माझी साथ देऊन बोलायचे, तिथपर्यंत सगळं ठीक होतं. अहो पण जेव्हा मी आगीत अडकले होते तेव्हासुद्धा यांनी स्वतःचा कसलाही मागचा पुढचा विचार न करता माझ्यासाठी थेट आगीत उडी मारली आणि मला त्या आगीतनं बाहेर काढलं आणि स्वतः त्या आगीमध्ये अडकले. मग मला सांगा, त्यावेळी मी यांच्यासाठी हातावर दिवा घेणं गरजेचं नव्हतं का? मला यांची काळजी वाटायलाच हवी होती ना. त्यावर पार्थ म्हणतो, पण हा असा मूर्खपणा करायचाच कशाला? काय तर म्हणे मी दिलेलं कपल वॉचमधलं घड्याळ तिथे राहिलं होतं म्हणून ते कपल वॉच आणण्यासाठी गेल्या होत्या. ते कपल वॉच महत्त्वाचं की यांचा जीव महत्त्वाचा आहे माझ्यासाठी? या महत्त्वाच्या आहेत ना. त्याबरोबर काव्य म्हणत असते, पण माझ्यासाठी तर ते कपल वॉच महत्त्वाचं होतं, कारण मला तर ते कपल वॉच यांनीच दिलं होतं ना. त्याबरोबर आता वकील त्या दोघांनाही म्हणते, बरं शांत बसा दोघांनी जरा प्लीज, पाणी घ्या, पाणी प्या. त्याबरोबर आता ती पार्थ आणि काव्याला पाणी देते. ते दोघंजणं पाणी पिऊन घेतात. मग आता लगेचच वकील मॅडम म्हणायला लागतात की मला एक गोष्ट क्लिअर कट सांगाल, तुम्ही दोघंजणं एकमेकाची एवढी काळजी करताय, एकमेकाचा एवढा विचार करताय, तुम्ही डिवोर्स फाईल केला ही गोष्ट लक्षात आहे ना तुमच्या? आज तुम्ही डिवोर्सच्या तारखेसाठी काउन्सिलिंगसाठी आलाय. त्याबरोबर काव्य म्हणते, हो तर लक्षात आहेच, पण म्हणून काय काळजी करणं बंद करायचं का? त्यावर वकील मॅडम म्हणतात की नाही अजिबातच नाही. पण आता ना मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं तुम्ही मला द्या, त्यानंतर मग पुढचं प्रोसिजर काय आहे हे मी तुम्हाला सांगते. त्यावर पार्थ आणि काव्या ठीक आहे असं म्हणतात. मग काव्याला आणि पार्थला वकील मॅडम प्रश्न विचारतात. विचारपूर्वक मला उत्तर द्या आणि हो आणि नाहीमध्ये उत्तर द्या. या 2 कंडिशन या खेळाच्या असणार आहेत. त्यावर पार्थ आणि काव्या होकारार्थी मान हलवतात. मग वकील मॅडम म्हणतात, मला सांगा तुम्हाला दोघांना एकमेकांची काळजी वाटते का? त्यावर ते दोघंही हो म्हणतात. मग पुढे वकील मॅडम विचारतात, तुम्हाला दोघांना एकमेकासाठी म्हणजे काही फिलिंग्स आहेत का? प्रेमाच्याच नाही, मैत्रीच्या किंवा मैत्रीपेक्षाही काही वेगळं तुम्हाला वाटतं का? तुम्ही दोघांनी एकमेकाजवळ जर एखादी गोष्ट बोलली नाही तर तुमच्या मनात सल राहतो का? त्यावर पार्थ आणि काव्या दोघंही सोबत हो म्हणतात. जर एकाला कोणी नावं ठेवत असेल तर दुसऱ्याला राग येतो का असाही प्रश्न विचारतात. त्यावरही ते दोघं हो म्हणतात. मग वकील मॅडम म्हणतात, तुम्हाला ज्या गोष्टी होतात ना त्या एका कपलमध्ये होतात. म्हणजे एखाद्या कपलमध्ये जर एखाद्याला कोणी बोललं तर ते दुसऱ्याला वाईट वाटतं, दुसऱ्याला माझ्या नवऱ्याला असं का बोलली किंवा माझ्या बायकोला असं का बोलला असं वाटतं. आणि जर तुमच्यात तसं काही नातंच नाही आहे तर मग तुम्हाला एकमेकांसाठी असं का वाटतं? या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याबरोबर पार्थ आणि काव्या एकमेकाकडे बघतात आणि त्यांच्याकडे उत्तर नसतं. मग आता वकील मॅडम त्यांना म्हणतात, म्हणजेच तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलाय. त्यावर पार्थ म्हणतो, याला प्रेम म्हणतात? वकील मॅडम म्हणतात, अजून 3 महिने तुमच्या हातात आहेत, कळेल तुम्हाला आपोआप. आणि मग त्यानंतर आता पार्थ आणि काव्या घरी आलेले असतात. घरी आल्यावर आता काव्या ही पार्थजवळ बोलायला येते तर पार्थ हा मला थोडं महत्त्वाचं काम आहे असं म्हणत बाजूला येतो. आता पार्थच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो की मला काव्यापासून वेगळं अजिबातच राहायचं नाही आहे. पण हे मी काव्याला कसं सांगू? काव्याला मला सांगायचंही नाही आहे. ही गोष्ट आपोआप काव्याला कळायला पाहिजे. मग पार्थ ही गोष्ट जाऊन मालिनी काकूंना सांगतो. मालिनी काकू पार्थ आणि काव्याला एकत्र आयुष्यभर राहायचं आहे ही गोष्ट ऐकून खूप खुश होतात. मग त्या पार्थला सांगतात, हे बघ पार्थ, तुझं आणि काव्याचं ज्यावेळी लग्न झालं होतं की नाही त्यावेळीची कंडिशन खूप वाईट वर्स्ट होती. एखाद्या मुलीच्या स्वप्नात जरी हे असं लग्न आलं ना तरी ती स्वप्नसुद्धा स्वीकारू शकणार नाही, इतकं वाईट होतं तुमचं लग्न. मग जर काव्याचं तसं लग्न खरं आयुष्यात झालेलं आहे तर अर्थात तिला ते एक्सेप्ट करायला थोडं जड जाणं स्वाभाविक आहे. त्यावर पार्थ म्हणतो, मग आई मी काय करू या सगळ्यात? त्यावर मालिनी काकू म्हणतात, तू काव्याला असं काहीतरी गिफ्ट दे ना की ज्यामुळे तुमच्या नात्याला नवीन आकार येईल आणि तिला तुमचं लग्न मान्य करण्यासाठी भाग पडला जाईल, पण मनापासून, बळजबरीने नाही. त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई मग असं गिफ्ट काय ठरू शकतं काव्यासाठी? मंगळसूत्र. मी एक काम करतो, मी काव्याला छानसं मंगळसूत्र गिफ्ट करतो, तुला काय वाटतं? तसंही मी लग्नात त्यांच्या गळ्यात जे मंगळसूत्र घातलं आहे त्यांना ते मंगळसूत्र म्हणजे त्यांच्या गळ्याभोवतीचा फास वाटतो. तो फास काढून मी त्यांच्या गळ्यात नवरा बायकोच्या नात्याचं प्रतीक मंगळसूत्र घालतो, काय म्हणतेस? त्यावर मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे, जे तुला योग्य वाटेल ते कर. आणि मग आता लगेचच पार्थ हा त्याची गाडी काढतो आणि थेट सोनाराच्या दुकानात पोहोचतो. आणि आता नेहमीचं सोनार असल्यामुळे लगेचच तो पार्थला म्हणतो, या पार्थ शेठ बसा, काय हवं आहे सांगा ना. त्यावर पार्थ मंगळसूत्र हवं आहे असं सांगतो. आता पार्थला ते शेठजी बरेच डिझाईन्स दाखवतात पण पार्थला त्यातले एकही आवडत नाही. पार्थ त्यांना सांगतो की मी तुम्हाला डिझाईन बनवून देईन, तुम्ही मला तसं मंगळसूत्राची घडणावळ करून द्या. ते ठीक आहे म्हणतात. पार्थ घरी येतो आणि आता पार्थ
पार्थ आणि काव्या या नावापासून मंगळसूत्र बनवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता त्याचं जे म्हणजे पेंडल असतं ते बनत नसतं. आता ते पेंडलम बनत नसल्यामुळे पार्थ हा विचार करत असतो की काय करू, कसं करू. इतक्यात तिकडे काव्या पार्थसाठी कॉफी घेऊन येते. आता पार्थला ती कॉफी घ्या म्हणते. पार्थ म्हणतो नाही मला नको, मी नंतर घेईन, तुम्ही तिथे ठेवा, माझ्या हातात महत्त्वाचं काम सुरू आहे. काव्या पार्थला म्हणते ते सगळं नंतर करावं, आधी कॉफी घ्या. आता ती मग पुढे करते. पार्थ मगाला हात लावत असतो बाजूला करण्यासाठी, पण चुकून त्याचा हात जोरात लागतो आणि ती कॉफी त्या कागदावरती सांडते. आता कॉफी कागदावर सांडल्याबरोबर तिथे बरोबर मधला पा पुसला जातो आणि काव्यार्थ असा शब्द उरतो. आता काव्य म्हणते सॉरी 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 चुकून कॉफी सांडली. त्यावर पार्थ म्हणतो नाही नाही नाही, उलट बरं झालं, काव्य खूप महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तुम्ही माझ्या. त्यावर काव्या म्हणते देशमुख कसलं उत्तर, कसलं काय. पार्थ म्हणतो ते सगळं मी नंतर सांगेन तुम्हाला, पण आता तुम्ही ही कॉफी सांडल्यामुळे मला खरोखर खूप मदत झाली. काव्य म्हणते मी सांडली कॉफी की तुम्ही हाताला धक्का मारला. पार्थ म्हणतो बरं माझं चुकून तुमच्या हाताला धक्का लागला आणि त्यामुळे ती कॉफी सांडली, पण तरीही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आज हे मला कळून चुकलेलं आहे, कारण तुमच्याकडून कॉफी सांडली नसती तर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नसतं. बरं बाय द वे सोडा, मला थोडं महत्त्वाचं काम आहे तर मी जरा बाहेरून जाऊन येतो. काव्य म्हणते देशमुख कुठे जात आहे, मला सांगून जा. पार्थ म्हणतो म्हटलं ना महत्त्वाचं आहे, येईन थोड्या वेळात. आणि मग पार्थ तिकडनं निघून जातो. त्याबरोबर इथे आता नंदिनीला ही गोष्ट तर माहीत असते की जीवा हा त्याची इच्छा नसताना त्याच्या मनाविरुद्ध त्याचं मन मारून ऑफिसला चाललेलं आहे. त्यामुळे जीवाचा उत्साह साप निघून गेलेला आहे. जर आता जीवाला पुन्हा उत्साह द्यायचा असेल, जीवाला कामाला पाठवतानासुद्धा एन्करेज करायचं असेल कामासाठी, तर मग मला जीवाला सतत मोटिवेट करत राहिलं पाहिजे. मग आता नंदिनी जीवा ऑफिसवरून येण्याची वाट बघत असते. जीवा संध्याकाळी ऑफिसवरून आल्या आल्या नंदिनी ही जीवाची बॅग घेते, जीवाला पाणी देते आणि म्हणत असते या 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 जीवा. अहो कधीपासून मी तुमची वाट बघते माहिती आहे का तुम्हाला. एखादा मिडल क्लास नवरा कसा कामाला गेल्यावर त्याची बायको घरातली सगळी कामं आटपून माझा नवरा घरी परत कधी येईल याची वाट बघते, अगदी त्याचप्रमाणे आज मी सुद्धा तुमची वाट बघत होते. बरं बाय द वे तुम्ही जा, मस्त फ्रेश वगैरे होऊन घ्या, आंघोळ घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरम गरम तुम्हाला आवडतात तसे कांदा भजी बनवते आणि घेऊन येते. जीवा म्हणतो कांदा भजी. नंदिनी म्हणते हो, माझा नवरा दमून आला आहे त्यामुळे त्याची सेवा करणं तर माझं कर्तव्य. मग आता जीवा हा छान आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन येतो आणि जरा 2 मिनटं सोफ्यावरती शांत बसून मान मागे टाकून डोळे बंद करतो. तोपर्यंत त्याच्यासमोर मस्त गरम गरम तळलेले कांदा भजी, मिरच्या आणि छान असा चहा आलेला असतो. आता नंदिनी म्हणते हे सगळं तुमच्यासाठी. आता जीवा चहा बघून खुश होऊन जातो. तर आता इथे पार्थ हा लगेचच जातो आणि त्या ज्वेलरला सांगतो हे बघा मला हे असं मंगळसूत्र बनवून हवं आहे, काव्यार्थ. त्यावर ज्वेलर विचारतो या नावाचा अर्थ काय शेठ. त्याबरोबर पार्थ त्याला सांगत असतो काव्यार्थ नावाचा अर्थ काव्या आणि पार्थ म्हणून मिळून काव्यार्थ. ते सगळं सोडा, तुम्ही मला मंगळसूत्र कधीपर्यंत बनवून द्याल. पार्थला विचारतात किती दिवसात हवं आहे तुम्हाला. पार्थ म्हणतो मला जितकं लवकर मिळेल तितक्या लवकर हवं आहे. त्यावर ज्वेलर सांगतात शेठ मिळेल ना, जितक्या लगेच हवं आहे तितक्या लगेच मिळेल, जास्तीत जास्त एका आठवड्यात मिळेल, पण त्यासाठी मग तुम्हाला तेवढा एक्स्ट्रा चार्ज करावा लागेल. पार्थ या गोष्टीसाठी तयार होतो. आता बघता बघता 1 आठवडा उलटून गेलेला असतो. पार्थला ते मंगळसूत्र घ्यायला सोनाराने बोलवलेलं असतं. पार्थ ते मंगळसूत्र जाऊन घेऊन येतो. आता काव्या ही पार्थच्या हातात कसली तरी पिशवी आहे हे बघते, पण आता ती पार्थला विचारत नाही की त्यात काय. पार्थ स्वतःहूनच काव्याला म्हणतो काव्या जरा खोलीत याल का. काव्या म्हणते हो, हातातली एवढी घडी ठेवून आलेच. पार्थ म्हणतो लवकर या. त्यानंतर आता काव्या तिकडे गेल्यावर पार्थ तिच्या गळ्यामध्ये ते काव्यार्थचं मंगळसूत्र घालायला लागतो. तर दुसरीकडे आता बाकी सगळेजण मात्र नाश्ता करत असतात. सगळ्यांना प्रश्न पडतो की पार्थने काव्याला का बोलावलं असेल. तर आता पार्थ ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालत असताना तिला सांगत असतो काव्या हे बघा, मी जेव्हा हे मंगळसूत्र पहिलं तुमच्या गळ्यात घातलं त्यावेळेची कंडिशन, त्यावेळेची सिच्युएशन अशी काही होती की ती तुम्हालाही मान्य नव्हती आणि मलाही, पण आज खऱ्या अर्थाने मी तुम्हाला बायको म्हणून स्वीकारलं आहे. मला तुमच्यापासून वेगळं व्हायचं नाही आहे. आता पुढचा निर्णय तुमच्या हातात आहे. तर इकडे मालिनी काकू, रम्या आणि वसवत्या या दोघीजणी गप्पा मारत असतात. वसवत्या म्हणत असते की काय नाही, पार्थने जरी काव्याला बोलवलं असलं तरीसुद्धा तो काही तिला सांगायला वगैरे बोलवणार नाही आहे. आता त्यांचा डिवोर्स होणार आहे ना, त्याच्याबद्दलच काहीतरी बोलायचं असणार आहे. तू फार विचार करू नकोस रम्या. अगं एकदा का काव्य आणि पार्थ 3 महिन्यांनी वेगळे झाले की मग तुझं रान तर मोकळंच आहे. आता रम्या म्हणत असते हो गाई,
ते सगळं मला मान्य आहे, पण जर या 3 महिन्यांमध्ये त्या दोघांमध्ये सगळं काही व्यवस्थित व्हायला लागलं तर मी काय करू? वसवत्या म्हणते असं काही होणार नाही आहे. तू उगाचच्या उगाच फार विचार करू नकोस या सगळ्या गोष्टींचा. तू फक्त साठे गुरुजींनी सांगितलेले शब्द आठवत जा. तुझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आले की ते काय म्हणालेत? तुझं आणि पार्थचं लग्न होणार. तू आणि पार्थ लग्नाच्या पाटावर लग्नाचे नवरा नवरीचे कपडे घालून बसणार. पाटावर बसणार म्हटलेत ना, मग लग्न होणारच. त्याबरोबर नंदिनी ही आता जीवाला सगळं म्हणजे अगदी छान करून देत असते आणि ती जीवाला सांगत असते की जीवा, तुम्ही ऑफिसला जरी जात असलात ना तरीही तुमच्यातला तो जुना जीवा तसाच ठेवा, कारण ऑफिसमधल्या स्टाफनासुद्धा तुम्ही हसवाल, त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आणाल, त्यांच्या आयुष्यातलं दुःख तुमच्या जोक्समुळे दूर होईल याची मला खात्री आहे. आता नंदिनीच्या या शब्दांनी जीवालासुद्धा छान वाटतं आणि जीवा नंदिनीला म्हणत असतो, ते सगळं बरोबर आहे नंदिनी, पण सध्या माझ्याच आयुष्यात एवढं दुःख आहे की मी दुसऱ्याच्या आयुष्यात काय आनंद पेरणार. नंतर तुमच्या आयुष्यात आनंद पेरायला तुमची नंदिनी आहे ना तुमच्याबरोबर. त्याबरोबर जीवा म्हणतो, बरं चल, उशीर होतो आहे मला, मी ऑफिसला निघायला हवं, निघतो, नाहीतर उशीर व्हायचा. आणि मग जीवा तिकडनं निघतो. त्यानंतर आता इथे मालिनी काकू या विक्रम काकांना कॉफी देत असताना समजावत असतात, हे बघा विक्रम, एक दिवस जीवा ऑफिसला जाऊन आला आहे तर जीवाची काय अवस्था झाली आहे ते तुम्हीही बघितलं आहे. अहो जीवा काल धड जेवलाही नाही आहे आणि कोणाशी बोललाही नाही आहे. जीवाला हे ऑफिस वगैरे नाही जमत आहे. उगाचच्या उगाच या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्याला अडकवून ठेवण्यात अर्थ नाही आहे. त्याच्याकडनं चूक झाली आहे, त्याच्याकडनं गुन्हा झाला आहे, मला मान्य आहे, पण प्लीज त्याला सोडून द्या ना विक्रम. विक्रम काका म्हणतात, हे बघ मालिनी, तू मला कितीही समजावलंस, काहीही केलंस तरी माझा निर्णय बदलणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न जीवाच्या नाराजीचा. कुठलाही माणूस पहिला दिवस जेव्हा ऑफिसमधनं भरून येतो तेव्हा तो दमलेला असतो, थकलेला असतो, ऑफिसला जाण्याची सवय नसते, त्यामुळे हे असं होणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. त्यासाठी एवढी काळजी करणं काहीच गरजेचं नाही आहे. उगाचच्या उगाच तू खूप जास्त विचार करतेस. 2-3 दिवस झाले किंवा 1 आठवडाभर ऑफिसला जाण्या येण्याची रोजची सवय झाली, ट्रॅफिकची सवय झाली की मग बरोबर तो नॉर्मल वागायला लागेल. त्याबरोबर इथे आता जीवा हा हॉलमधून चाललेलं असताना मालिनी काकू अरे ब्रेकफास्ट करून जा असं म्हणतात, तर जीवा म्हणतो, नाही आई नको, उशीर होईल मला, आता ट्रॅफिक लागतं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे आपलंच तर ऑफिस. त्यावर जीवा म्हणतो, ऑफिसला जायला उशीर झाला तर ओरडतील मला, आणि शब्द दिला आहे ना मी ऑफिसला वेळेवर पोहोचण्याचा. मग मालिनी काकूंना नंदिनी म्हणते, आई जाऊ द्या त्यांना, मी टिफिन दिला आहे. मग आता जीवा हा तिकडनं ऑफिसला जातो. तर नंदिनी ही मनात म्हणत असते, जीवा काहीही झालं तरी तुमच्या प्रत्येक अडचणीत मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्यासोबत आहे. मी तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही आहे. प्रत्येक गोष्टीतून मी तुम्हाला व्यवस्थित बाहेर काढणार, ही नंदिनीची जबाबदारी आहे. बायको म्हणून मी तुमची साथ देणारच. त्याबरोबर आता काव्याने सुद्धा पार्थने दिलेलं मंगळसूत्र स्वीकारलेलं असतं आणि त्यांचं नातंही. त्या दोघांनीही आता ठरवलेलं असतं की त्यांना एकमेकापासून वेगळं व्हायचं नाही आहे आणि त्यांच्या डिवोर्सच्या निर्णयावरती कायमचा शिक्कामोर्तब झालेला असतो आणि ते एकत्र संसार करणार, ही गोष्टसुद्धा आता त्या दोघांचीही ठरलेली असते. आता यातलं रम्याला काहीच माहीत नसल्यामुळे रम्या ही अजूनही गाफील असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.